तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत तुम्ही बघत आहात. हे सगळेच जण डान्स एन्जॉय करत असतात बयोचा. बयो खूप छान नाचत असते. आता त्यामुळे इराला खूप जेलसी होते आणि इरा पण लगेच बयोला जॉईन करते आणि ती नाचायला लागते तिथे. आणि बऱ्याच वेळ या दोघींचाच डान्स दाखवलाय. इराचा डान्स संपल्यानंतर गौतमी आणि सुमन पण जॉईन झाल्यात. या दोघींना गौतमी हळूच तिच्या कानात सांगते की त्या बयोला पाड म्हणून फुगडी खेळून, असं काहीतरी सांगितलंच असावं नक्की तिने, कारण इरा लगेच बयोसोबत फुगडी खेळते आणि फुगडी खेळता खेळता जोरात तिला पाडते. पण बयो असं दाखवते की ही तिची डान्स मधली स्टेप आहे. असो, शुभमकरांना लक्षात येऊ नये म्हणून ही सगळी तडफड. शुभमकर सरूचं खूप कौतुक करतात, त्यामुळे इराला आणखीन जेलसी होते. पण शुभमकर म्हणतात, इरा तू पण खूप छान डान्स करतेस ग, तू काही क्लासेस वगैरे लावले होते का? इरा म्हणते, हो बाबा, मी क्लासेस लावले होते. मग शुभमकर सरूचं कौतुक करतात, कारण सरूला ते विचारतात, तू लावले होते का ग क्लासेस? ती म्हणते, नाही, मी असंच नाचून बघितलं. मग शुभमकर म्हणतात, कमाल आहे तुझी, तुझ्यातला रोज एक एक टॅलेंट मला दिसतोय, तू खूप हुशार आहेस सरू. आता लगेच हे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करताय. मग ही गौतमी खुणवते रमाकांतला की शुभमकरला कुठेतरी लांब घेऊन जा. रमाकांत डोकं दुखायचं नाटक करत असतो आणि शुभमकरांना खूप आग्रह करतो की दादा चल ना, आपण मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेऊन या. अरे म्हणजे आपला जरा पाय मोकळे होतील आणि घसाही मोकळा होईल. शुभमकर म्हणतो, आलं माझ्या लक्षात. ते म्हणत असतात की तुझं बरं वाटेल डोकं, कशाला जातोयस, पण ते काय ऐकत नाही रमाकांत, कारण आता त्यांचा प्लॅन आहे ना बयोला पाडण्याचा. सुमन म्हणत असते, माझ्या पण लक्षात आलंय सगळं, पण जेवायचंय, कशाला जाताय आता? मग लगेच गौतमी म्हणते, जाऊ दे ग सुमन, त्यांना येतील ते लवकर. मग शुभमकर आणि रमाकांत जात आहे बाहेर आणि मग गौतमी बयोला म्हणते, काय ग इथे नाचायला आली आहेस का काम करायला आली आहे? जा त्या स्विमिंग पूल पासला सगळा पसारा आवरून ये. आणि सुमन हे सगळ्यांचे यांचे जेवणाचे ताटं वगैरे वाढायला गेली आहे. तर आता ही गौतमी मुद्दाम इरा आणि आरोला म्हणते, चला ना मुलांनो, मजा आली ना डान्स करायला, आपण तिघेही जण डान्स करूया. आणि गौतमी फुल व्हॉल्यूम करून तिथे डान्स करतीये आरव आणि इरा सोबत, आणि इकडे बयो स्विमिंग पूल जवळ आवरत असते. बरं प्रेक्षकांनो, हा थरार त्यांनी खूप वेळ दाखवलाय. बरं मला सांगा, गौतमीने एका स्पेसिफिक ठिकाणी तिथे शॅम्पू सांडलं होतं. बरं बयो नेमकी तिथेच पाय देईल हे गौतमीला अंतर्ज्ञानाने कळलं होतं कदाचित. असो, काही दाखवतात मालिकेत. आता गौतमी खिडकीतनं बघतीये बयो केव्हा पडते. आता बऱ्याच वेळानंतर बयो पडते. त्या स्विमिंग पूल मधलं ते सामान ती अशी काडीने काढत असते तिथल्या. प्रेक्षकांनो, मला काही त्या इन्स्ट्रुमेंट्स बद्दल काही माहिती नाहीये, काय म्हणतात ते तुम्ही समजून घ्या. तर बयो आता बरोबर धपाक्कन त्या स्विमिंग पूल मध्ये पडते आणि गटांगळ्या खायला लागते. आता गौतमी एवढी आनंदी होते आणि अजून मोठ्याने आवाज करते त्या म्युझिक प्लेअरचा आणि मोठ्याने नाचायला लागते. बयो गटांगळ्या खात असते. बरं असं कोणीतरी डुबू शकतं, म्हणजे कोणाकोणाला पाण्याचा फोबिया असतो ना, तर स्विमिंग पूल मध्ये पण कोणी कोणी डुबू शकतं. सुमन आली आहे तिथे गौतमीला चला जेवायला म्हणायला, तर ही गौतमी मुद्दाम सुमनला पण एंगेज ठेवतीये डान्स करण्यात. सुमनला चक्कर येत असते तरी पण तिला खूप फोर्सफुली ती डान्स करायला लावत असते, मुद्दाम कोणाचं लक्ष जाऊ नये ना बाहेर म्हणून. तर आता तिथे शुभमकर आलेत, जरा लवकरच आलेत. ते म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी, असं काहीतरी बयोच्या बाबतीत झालंय. शुभमकर म्हणत असतात, रमाकांत तुला सरूचा आवाज येतोय का रे? बयो मोठ्याने ओरडत असते, बाबा बाबा करून. तेव्हा रमाकांत, नाही रे दादा, मला तर काही आवाज येईना, तुझे कान वाजताय आणि तर भास होत असेल रे तुला. पण शुभमकर म्हणतात, नाही तिचाच आवाज आहे, आणि ते जोरात पळतात स्विमिंग पूलकडे. आता इथे ही सुमन थकून तिथे खुर्चीवर बसते, तर ती खिडकीत बघते तर काय, अरे बापरे, बयो पाण्यात बुडतीये. ती आरवला आवाज देते, सुमन, अरे आरव बघ, आपली बयो बुडतीये पाण्यामध्ये. आरव, सुमन, इरा तिघच्या तिघं आता स्विमिंग पूलकडे धाव घेतात आणि गौतमी तोंड नाक मुरडते, कारण तिचा प्लॅन फ्लॉप झालाय ना म्हणून. बयो बाबा बाबा करून ओरडत असते. आता तिथे शुभमकर लगेच पाण्यात उडी टाकतात, एका क्षणाचाही विलंब न करता. पण त्यांना नवल वाटते की ती बाबा बाबा म्हणून का ओरडतीये. आता शुभमकरांनी तिला बाहेर आणलंय स्विमिंग पूलच्या, आरवने वरून तिला उचललंय, शुभमकरांनी असं खालून तिला म्हणजे दिलंय आरवकडे. तर आता ती जरा बेशुद्ध झालेली असते. मग डॉक्टर तिची पाठ चोळायला सांगतात सुमनला आणि थोडा वेळ तिच्या पोटावर असं दाब देतात, जेणेकरून तिच्या पोटातलं पाणी बाहेर निघेल. तर आता ती शुद्धीवर आली आहे आणि शुद्धीवर आल्या आल्या तिने बाबा म्हणून शुभमकरांना मिठी मारली आहे. शुभमकर एकदम निशब्द झालेत, कारण त्यांना आता त्यांच्या बयोची मिठी आणि तिचा स्पर्श जाणवतोय. लहानपणी बयो अशीच त्यांना पटकन बिलगत असते ना बाबा म्हणून. गौतमीला आता कसं तरी व्हायला लागतं की हे काय झालंय म्हणून. आता शुभमकरला कळतं की काय ही बयो आहे म्हणून. पण आता शुभमकर
लहानपणीचे सगळे ते प्रसंग आठवत आहेत त्यांना बयोचे आणि त्यांना असं वाटते की ही आपली बयो तर नाही ना आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. खरं तर हे त्यांनी छान दाखवलं आहे हा प्रसंग. पण आता इराला पण कसं तरी होतं आहे की बयो शुभंकरांच्या समोर बयो म्हणून येते की काय आणि नेहमीप्रमाणे त्यांनी इथे पण आपल्याला गुंगाराच दिला आहे. म्हणजे अजून तर काही सत्य रिव्हील झालेलं नाही आहे. बयो म्हणते, "सॉरी हं डॉक्टर, मला वाटलं तुम्ही माझे बाबा आहात असं समजून मी तुम्हाला मिठी मारली. सॉरी हं." पण शुभंकरांच्या डोळ्यात खरंच पाणी आलं आहे. तर आता त्यांनी डायरेक्टली त्यांच्या घरचा सीन दाखवला आहे. बयो आता झोपलेली असते. इराची तगमग होत असते. ती गौतमीला म्हणत असते, "मम्मा हिची लायकी आहे का माझ्या बेडवर झोपली आहे बघ." गौतमी विचार करत असते मनामध्ये की हिला काय हिच्या बेडची पडली आहे. मला टेन्शन आलं होतं ही शुभंकरच्या समोर बयो म्हणून गेली असती तर आता तेवढ्यात बयोला शुद्ध येते म्हणजे ती जागी झाली आहे आणि आता पाणी वगैरे मागते ती. डॉक्टर तिला पाणी देतात आणि विचारतात, "बरं वाटतंय का तुला?" आता तिचे डोळे वगैरे पण ते चेक करतात. आता बयोला बरं वाटत असं थोडं तर शुभंकर तिला आग्रह करतात की तू न आज इथेच राहा बाळा, तू जाऊ नको. लगेच इरा गौतमीकडे बघायला लागते म्हणजे तिचा बेड गेला असो. तर गौतमी तिला म्हणत असते की शांत बस म्हणून. मग शुभंकर म्हणतात, "हे बघ तू काही कुठे जायचं नाही आहे सर्व आज, वाटलं तर मी तुझ्या बालकांशी बोलतो." वयो नाही म्हणत असते थांबायला पण शुभंकर काही ऐकत नसतात. ते म्हणतात, "ते काय नाही, तू वाटलं तर मला तुझ्या घरच्यांचा नंबर दे, मी बोलतो तुझ्या आईवडिलांशी." आता बयोला पडला ना प्रश्न कोणाशी बोलायला द्यावं म्हणून यांना. आता इराकडे ती बघायला लागते आणि इरा बयोकडे आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केला आहे. आज त्यांनी काहीच दाखवलेलं नाही आहे प्रेक्षकांनो, फक्त हा थरार त्यांनी खूप वेळ रंगून दाखवला आहे आणि मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगितला आहे. तर पुढे आपण पाहणार आहोत. गौतमी बयोला धमकवते, "तू जर शुभंकरांना सांगितलंस ना की तू बयो आहेस म्हणून तर मी पुन्हा त्याला त्या गोळ्या देईल आणि पहिल्यासारखं करेल." बयो शांतपणे तिची धमकी ऐकून घेते असं त्यांनी दाखवलं आहे. असो पण आता शुभंकर इराला विचारत असतात, "सरू किती वर्ष झाले आपल्याकडे आहे, मला तिच्या घरच्यांना भेटायचं आहे." आणि ते सगळं गौतमी ऐकते. बहुधा तरी शुभंकर आता नेमकी सरू कोण आहे या शोधात निघालेत. त्यांना कळेल का खरंच की हीच बयो आहे असं वाटतंय प्रेक्षकांनो. लवकरच कळेल. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि ज्यांना रिव्ह्यू आवडला असेल त्यांनी लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.